खासदार सुप्रिया सुळे उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार आहेत। बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान असा 1 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी त्या उपोषण करणार आहेत। या संदर्भात पीएमआरडीए जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून देखील काम होत नसल्याने सुप्रिया सुळे या आक्रमक झाल्यात। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्या उपोषणाला बसणार आहेत। तेव्हा वारंवार मागणी करून देखील काम होत नसल्याने अखेर खासदार महोदयांनीच आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उद्यापासून आमरण उपोषण करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे। बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान रस्त्याच्या या दुरुस्तीची मागणी सातत्याने लावून धरण्यात आलेली आहे, परंतु पाठपुरावा करून देखील केवळ 1 किलोमीटरचा हा रस्ता होत नसल्याने अखेर सुप्रिया सुळेंनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्याची दखल सरकारकडनं घेण्यात येते का, प्रशासनाकडनं घेण्यात येते का, आणि या सगळ्याबाबत पुढे काय नेमकं घडतंय ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येते, परंतु वारंवार पाठपुरावा केला जातोय। पाठपुरावा करून देखील हा जो सगळा कारभार आहे तो लाल फितीतच अडकलाय आणि खासदारांनी देखील पाठपुरावा करून जर या रस्त्याचं काम होत नसेल तर स्वाभाविकपणे काय करायचं असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला देखील पडलेला आहे। आणि या सगळ्या प्रश्नावरून आता सुप्रिया सुळेंनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। उद्या त्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसणार आहेत। सुप्रिया सुळेंनी या सगळ्याबाबत ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे। मंदार गुंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, अखेर खासदारांनाच हे उपोषणाचं हत्यार उपसावं लागतंय, हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय इतके आक्रमक झाल्यात सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील हा प्रश्न आहे। पुरंदर तालुक्यामधल्या बनेश्वर या ठिकाणी वन विभागाच्या हद्दीतून जाणारा जो रस्ता आहे तो अनेकदा मागणी करूनही पूर्ण होत नाहीये, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो आहे असं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे। आणि या मागणीसाठी त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या उपोषणाला बसणार आहेत। तर तात्काळ प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी त्यांची मागणी आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।